गणेशोत्सव काळात सोलापूरच्या देशमुख वाड्यातील गणेशाचे वेगळे स्थान आहे। पेशवे काळापासून देशमुख वाड्याकडे सोलापूरचा कारभार चालत असे। त्यानंतर ब्रिटिशांनी देखील पेशव्यांची परंपरा कायम ठेवत सोलापुरात देशमुख घराण्याला विशेष स्थान अधिकार बहाल केले होते। स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य लढ्यात शेटे यांच्या वाड्यातील गणपती हा टिळकांच्या नजरेत पडला, पण त्याच समकालीन देशमुख घराण्याकडे देखील गणपती आणि त्याचे सोपस्कार पार पाडले जात होते। तेव्हापासून आजपर्यंत गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने बाप्पाची देशमुख वाड्यात प्राणप्रतिष्ठापना केली जाते। अनंत चतुर्दशी दिवशी तर देशमुख वाड्यापासून शहराच्या मध्यवर्ती भागातील बाप्पाची पालखी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते। ब्रिटिश काळापासून सुरू असलेली ही परंपरा देशमुख घराण्याने आजपर्यंत कायम टिकवून ठेवली आहे। शनिवारी अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर दुपारी 3च्या सुमारास माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आणि सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ट्रस्टींच्या प्रमुख उपस्थितीत देशमुख वाड्यात बाप्पांची आरती केली। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे वंदना। जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती। जय देव जय देव मोरया। दरम्यान बाप्पाला पालखीमध्ये बसवून शहराच्या प्रमुख पारंपरिक मार्गांवर सवाद्य देशमुखांच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली।